दिनांक पाटला, भाऊसाहेब वागचौऱ्या, संजय जाधव, ओमराजा निंबाळकर आणि नागेश पाटला आष्टी करा. अरे तुला नरकात तरी जागा भेटू दे रे. राज्यभरामध्ये शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते. फुटीर खासदारांच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन जे ते केलं जातं. मी सध्या सोलापूरच्या ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये असलेल्या गणपती घाट परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघताय जे 6ही फुटीर खासदार आहेत त्यांचे फोटो या ठिकाणी लावून हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी केला जातो त्याच पद्धतीनं दशक्रिया विधी जे आहेत या फुटीर खासदारांचा केला जातोय. आपल्यासोबत जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण आहेत. भाऊ खरं तर ज्या पद्धतीने एका मृत व्यक्तीचा दशक्रिया विधी होतो त्याच पद्धतीने आपण या सगळ्या फुटीर खासदारांचा विधी करताय. काय नेमक्या भावना आहेत, किती संताप आहे? हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर दशक्रिया विधी केली जाते, परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये हे भाजपवाले शिंदे गटाने जिवंतपणे दशक्रिया विधी करण्याची पाळी आणली. ज्या रिक्षावाल्याला ह्या राज्याचा मुख्यमंत्री बाळासाहेब उद्धवसाहेबांनी बनवलं एकनाथ शिंदेला, परंतु तोच एकनाथ शिंदे मराठी माणसामध्ये फूट पाडण्यासाठी गुजरात्यांचा आश्रय घेऊन गुजरात्यांचं चाकरी करतो, परंतु त्याचा निषेध करणं तेवढं कमीच आहे. ज्या शिवसेना स्थापन केली तेव्हापासून गेले 60 वर्षापासून राज्यामधल्या अनेक शाखाप्रमुखांच्या हत्या झाल्या. त्या रक्तातून शिवसेना उभारली. शिवसेना संघर्ष जुना नवा नाही, संघर्ष जुनाच आहे. आम्ही संघर्षातून माणसं उभा करू. 6 गेल्या तर 6 लाख उभा करायची आमची ताकद आहे. ज्या ओमराजे आपल्या जिल्ह्यामध्ये बार्शीचं मतदान दिलं, 50,000चं मतदानाचं लीड आहे, पण त्या ज्या पद्मश्री पाटलांनी गोळ्या घातल्या, पण मला असं म्हणायचं ते पद्मश्री पाटलाला विनंती करेन अजून 2 गोळ्या देतो, पण ह्या पण 2 गोळ्या घाला, त्याशिवाय आमचं मन शांत राहणार नाही. शिवसैनिक आता एकदम हे झालेलं आहे. आज खरं तर वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या दिवशी अशा पद्धतीनं आंदोलन करण्याची वेळ शिवसैनिकांवरती येते. वेदना आणि दुःख या सगळ्याचं वर्धापन दिन आहे, शिवसैनिकामध्ये आनंद आहे, परंतु हे असे दुःख देतात त्याच्याबद्दल दुःख आहे. भाऊ झालेत. भाऊ खरं तर तुम्ही खरं तर तुमचा स्वभाव नाही, आक्रमक स्वभावाचे तुम्ही आहात आणि आज हे दुःख वेदना. आणि कसं झालं आहे, भुजबळ गेले, नाईक गेले, असे अनेक लोक गेले, नारायण राणे गेले. इथं त्यांच्या विरोधात लढलेला सर्व शिवसैनिक आहे. इथल्या 30 वर्षामध्ये इथल्या शिवसैनिकाला कुठलं लोकप्रतिनिधी झाले नाही, नगरसेवक झाले नाही, परंतु शिवसेनेसाठी बाळासाहेबांच्या शब्दासाठी उद्धवसाहेबांच्या शब्दासाठी लाखो शिवसैनिक मरायला तयार आहेत. परंतु अशा आमचं योगदान देऊन यांना निवडून दिलो, परंतु हे फुटतात, पैशासाठी फुटतात. आणि मला असं म्हणायचं आहे, थोडं तुम्हाला माध्यमाला वाईट वाटेल की शिवसेनेचा वीर घेऊन तुम्ही भाजपवाले लेकरं पैदा करता, शिवसेनेचा वीर घेऊन एकनाथ शिंदे तुम्ही पैदा करता. एकनाथ शिंदेच्या मागा भाजपच्या मागा बघा, सगळे आमचीच माणसं आहेत. काय तुम्हाला लेकरं होत नाहीत का नामर्द आहेत का तुम्ही? नामर्द असेल, नामर्दाने या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही तृणमूल काँग्रेस फोडला, आमचा पक्ष फोडता, आता त्या पंजाबच्या मागा लागला. अरे तुमचं लोकमत नाही आहे, लोकमत गमावला तुम्ही. देशातील तरुण जनता, तरुणी, विद्यार्थी सगळे तुमच्या विरोधात आहेत. तुम्ही किती दिवस तुम्ही EVM हॅक करून तुम्ही सत्तेत जाणार आहात. पण एक वेळ असे येईल की नेपाळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये कसं लोकांनी पळवून मारलं ह्या मोदीला, हे अशा पद्धतीने देशामध्ये परिस्थिती येणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघता शिवसैनिक खरं तर आक्रमक आहेत आणि ज्यांचा स्वभाव खरं तर आंदोलकांचा स्वभाव आहे, संघर्ष करणारा स्वभाव आहे, ते आज भाऊक होताना पाहायला मिळते. शहरप्रमुख महेश धाराशिवकर देखील आपल्यासोबत. भैया खरं तर भाऊंचा स्वभाव नाही भाऊक होण्याचा, मात्र ते देखील भाऊक होतात. ही सगळ्या शिवसैनिकांवरती वेळ आहे. हो, शिवसैनिकामध्ये खरोखर संताप आहे. कारण त्या ओमराजेसाठी आम्ही पदरमोड करून, आमच्यातलं कोणी करोडपती लाखोपती नाही, आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहेत आणि शेवटपर्यंत उद्धव साहेबांच्याच मागं राहणार आहेत. अशा ओमराजेंनी गद्दारी केली हे कुणालाही पटले नाही. ते बंड्या जाधव वडापूर होता, त्याला आणून 1000 कोटीचा मालक आहे. ते आज सकाळी परभणीचा एक माणूस गाठ पडला, ते म्हणले हे गद्दारी करायला नाही पाहिजे होते. आणि मला एवढंच सांगायचं आहे की वेश्यासुद्धा लाजली असेल, ती नाईलाजानं देह विक्री करते, परंतु तुम्ही स्वाभिमान विकला, निष्ठा विकला, आपल्या आईबापांना देखील तुम्ही विकलेला आहे. परंतु शिवसैनिक एवढा खंबीर आहे की तुम्हाला जसं निवडून दिलं तसं अजून आम्ही निर्माण करू. आज ठीक आहे, आमची वेळ संघर्षाची, संघर्ष शिवसेनेला नवा नाही, परंतु तुम्ही जे गेलात, आमचं तिथं घाम सांडलेला आहे त्या धाराशिवमध्ये, ह्या आमच्या घामाची ही प्रतारणा आहे. त्यामुळं ह्या सर्व खासदारांचा आम्हाला ते मेलेले आहेत, काय गरज नाही असले. साहेब उद्धव साहेबांना आम्ही शब्द देतो की आम्ही रक्ताचं परत एकदा पाणी करू, परंतु शिवसेनेला जुने वैभवाचे दिवस दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
हक्काचं पाणी करू, मात्र शिवसेनेचे जे वैभवाचे दिवस आहेत ते मी पुन्हा आणू अशा पद्धतीचं आशावाद जे ते या ठिकाणी शिवसेनेच्या या शिवसैनिकांकडून व्यक्त केला जातो आणि सोलापूरमध्ये संताप जे आहे त्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं व्यक्त केला जातो. खरं तर आज शिवसेनेचा वर्धापन दिन देखील आहे, त्याचा उत्साह एका ठिकाणी शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र ते असतानाच दुसरीकडे या फुटीर खासदारांमुळे शिवसैनिक जे ते दुःख आणि वेदना या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युक्तांतीचा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.